नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर आदित्य मराठे. सुगठन शल्य चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे हाताचे पुनर्रोपण म्हणजेच हँड रिप्लांटेशन. आता आपण बघणार आहोत हाताचं पुनर्रोपण हे कधी करू शकतो आणि कधी केल्यास त्यात थोडीफार गुंतागुंत होऊ शकते. तर कुठल्याही स्तरावरती एकाच ठिकाणी हात जर पूर्णपणे तुटला असेल आणि शरीरापासून वेगळे होण्याच्या 6 तासाच्या आत जर तो आपण आणला किंवा योग्य प्रकारे संरक्षित करून 12 तासाच्या आत जर तुम्ही तो आणला तर तो आपल्याला पुन्हा शरीराशी जोडता येतो. तसंच इतर काही गंभीर इजांमुळे जर जीवाला धोका असेल किंवा जास्त प्रमाणात हात चिरडला गेला असेल किंवा त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी जर तो तुटला असेल, त्याला जास्त माती किंवा घाण लागली असेल आणि जर रुग्णाचं वय हे जास्त असल्यामुळे त्याला काही इतर व्याधी असतील ज्यामुळे बोल देण्यामध्ये काही अडचण येऊ शकते, अशा या ठिकाणी आपण ते पुनर्रोपण करू शकतो, पण यामध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता ही जास्त असते. आता आपण बघूया की तुटलेला जो हात असेल किंवा अवयव असेल त्याला योग्य पद्धतीने आपल्याला रुग्णालयात कसं घेऊन जायचं आहे. तर सर्वप्रथम तो जो हात किंवा अवयव असेल त्याला स्वच्छ पाण्याखाली आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्याला लागलेली जी काही माती असेल किंवा घाण असेल ती चोळून काढण्याचा प्रयत्न आपण हा करायला हवा. स्वच्छ त्याला अशा प्रकारे धुवून घ्यायचा आहे. यानंतर एका सुती कपडामध्ये किंवा रुमालामध्ये जो आपण पाण्यातून पिळून घेतलेला असेल अशा रुमालात त्याला गुंडाळायचा आहे आणि मग तो गुंडाळलेला भाग आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवाबंद ठेवायचा आहे. त्या पिशवीला गाठ मारून घ्यायची आहे आणि नंतर ही पिशवी एका मोठ्या पिशवीमध्ये ज्याच्यामध्ये बर्फ आणि पाणी यांचं मिश्रण असेल अशा ठिकाणी ठेवून ही आपल्याला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जायची आहे. रुग्णालयात पोहोचल्यावर तज्ञ प्लास्टिक सर्जन येऊन त्या व्यक्तीची तपासणी करतील. योग्य त्या प्राथमिक चाचण्या करून आणि रक्तस्राव थांबवल्यानंतर शस्त्रक्रियेची तयारी ही करण्यात येते. ही जी शस्त्रक्रिया आहे ती मोठी असते आणि गुंतागुंतीची असते. त्यामुळे त्याची क्लिष्टता आणि संभाव्य धोक्याची जाणीव ही रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना डॉक्टर करून देतात. जर ते तयार असतील तर योग्य पद्धतीने भूल देऊन आपण हात जो आहे तो पुन्हा जोडण्याचं हे काम सुरू करतो. या दरम्यान काही रक्तघटक आपल्याला लागू शकतात, त्यांची तयारी करण्यात येते. त्याचप्रमाणे ही जी शस्त्रक्रिया आहे ती साधारण 6 ते 8 तास चालते आणि यामध्ये प्लास्टिक सर्जन आणि ऑर्थोपेडिशियन ज्याला आपण अस्थिव्यंगोपचार तज्ञ म्हणतो, हे दोघं जण मिळून ही शस्त्रक्रिया जी आहे ती पार पाडतात आणि एका विशिष्ट दुर्बिणीच्या सहाय्याने आणि सूक्ष्म टाक्यांचा वापर करून हे ऑपरेशन हे पार पाडले जाते. आता आपण बघूया की अशा प्रकारे तुटलेला हात जो आहे तो नेमक्या पद्धतीने आपल्याला पुन्हा जोडता येतो. तर सर्वप्रथम आपण हाडांची जुळणी करत असतो. आपल्या हातामध्ये 2 हाडं असतात ज्यांना रेडियस आणि अल्ना असं म्हणतात. यांची जुळणी करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे आपण धातूंच्या प्लेट्स आणि स्क्रूज यांचा वापर करतो आणि ही प्रक्रिया ऑर्थोपेडिशियन करत असतात. एकदा हे करून झालं की हाताला थोडी स्थिरता मिळते आणि त्यानंतर पुढची सर्व प्रक्रिया हे प्लास्टिक सर्जन करतो. यामध्ये पहिली जी पायरी आहे ती म्हणजे शुद्ध रक्तवाहिनी ज्याला आपण आर्टरी म्हणतो इंग्रजीमध्ये, ती जोडतो. हे जोडल्याच्या नंतर रक्तप्रवाह शरीरापासून तुटलेल्या भागामध्ये हा सुरळीत होतो. काही काळ आपण जे काही साठलेलं अशुद्ध रक्त आहे ते बाहेर पडू देतो आणि त्यानंतर आपण अशुद्ध रक्तवाहिनी ज्याला आपण वेन्स म्हणतो यांची जोडणी आपण सूक्ष्म टाक्यांनी करत असतो. या 2 गोष्टी झाल्याच्या नंतर आपण जे मेंदूपासून स्नायूंना जाणाऱ्या ज्या नसा आहेत ज्याला आपण मज्जातंतू म्हणतो, असे 3 प्रकारचे नसा आपल्या हातामध्ये असतात. यांची आपण जोडणी ही करत असतो. हे झाल्याच्या नंतर आपण स्नायूंकडे वळतो. इथे सांगायची गोष्ट अशी की 2 तास झाल्यानंतर आपले जे स्नायू आहेत हे हळूहळू मरू लागतात, तसंच ते पुढे जाऊन सडू सुद्धा शकतात. त्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी स्नायू जे खराब झालेले असतात किंवा होऊ शकतात त्यांना आपल्याला काढावं लागतं, पण जे तारा असतात ज्या स्नायूंपासून हाडापर्यंत जातात त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सर्वात शेवटी या सर्व प्रक्रिया झाल्याच्या नंतर जी त्वचा आहे तिला आपण योग्य रीतीने पुन्हा पहिल्यासारखं आपण जोडायचा प्रयत्न करतो आणि जर तसं झालं नाहीच तर मांडीची त्वचा आपण वापरून स्किन ग्राफ्ट तिथे लावू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण या सर्व प्रक्रिया पुन्हा एकदा जाणून घेऊया. सर्वप्रथम हाडांची जुळणी प्लेट आणि स्क्रूच्या मदतीने, त्यानंतर शुद्ध रक्तवाहिनी या आपण जोडत असतो, त्यानंतर अशुद्ध रक्तवाहिनी ही जोडण्यात येते. पुढे आपण जे स्नायू आहेत मागच्या भागातले म्हणा तसंच पुढच्या भागातलेही काही स्नायू आपण जोडतो. हे करून झाल्याच्या नंतर आपण ज्या मज्जातंतू किंवा नर्व्स आपण ज्यांना म्हणतो यांची जोडणी करतो. ही सर्व प्रक्रिया झाल्यावर त्वचा आपण पुन्हा पहिल्यासारखी शिवत असतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता हाताला रक्तपुरवठा सुरळीत झालेला आहे आणि तो परत पहिल्यासारखं काम करू लागतो.
तर अशी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाल्याच्या नंतर रुग्णाला काही दिवस आयसीयू म्हणजेच अतिदक्षता विभागात आपल्याला ठेवावं लागू शकतं. या दरम्यान त्याला रक्त पातळ होण्याची इंजेक्शन आणि गोळ्या या सुरू ठेवाव्या लागतात. तसंच हाताची सूज कमी करण्यासाठी हाताला प्लास्टरच्या माध्यमातून आधार दिला जातो. वेळोवेळी प्लास्टिक सर्जन येऊन जोडलेल्या हाताचा जो आहे रक्तपुरवठा तपासतात. तर त्यांना काही बदल त्यामध्ये आढळले तर योग्य तो उपचार जो आहे तो करण्यात येतो. 3 ते 4 दिवसांनी देखील हाताला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो किंवा सूज येऊन देखील काही भाग काळा निळा पडू शकतो. अशा वेळेस योग्य ती एखादी छोटी शस्त्रक्रिया करून आपल्याला तो भाग पूर्ववत करता येत असतो. 10 ते 14 दिवस झाले की बऱ्यापैकी या जखमा भरत असतात आणि काही अडथळा जर नसेल तर योग्य तो सल्ला देऊन रुग्णाला सुट्टी देण्यात येते. योग्य ते व्यायाम जे खूप महत्वाचे आहेत अशा व्यक्तींमध्ये ते शिकवले जातात. त्याचप्रमाणे हा जो पुन्हा जोडलेला हात आहे त्याला अजून जास्त उपयोगी बनवण्यासाठी एकाहून अधिक शस्त्रक्रियेची गरज रुग्णाला नंतर पडू शकते. तर सर्वात महत्वाचं या व्हिडिओमधून मला तुम्हाला काय सांगायचं आहे, तर कुठल्याही प्रकारचा तुटलेलं बोट असेल, हात असेल किंवा इतर अवयव असेल, तर तो योग्य रीतीने सांभाळून रुग्णालयात लवकरात लवकर कसा घेऊन जायचा, हे मी जे आज तुम्हाला सांगितलं त्याची पुन्हा एकदा उजळणी करूया. तर तो भाग स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा, पिळून घेतलेल्या ओल्या कपड्यामध्ये गुंडाळायचा, तो एका प्लास्टिकच्या पिशवीत गाठ बांधून ठेवायचा आहे आणि ती पिशवी एका मोठ्या पिशवीत ज्याच्यात बर्फ आणि पाणी असेल त्यात बांधून रुग्णालयात घेऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे रुग्णाची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर त्याला सुगठन शल्य चिकित्सा तज्ञांच्या कौशल्याची साथ लाभते आणि या हात पुनर्जोडणीच्या शस्त्रक्रियेमध्ये उत्तम परिणाम आपल्याला दिसून येतात. याचीच साक्ष या व अशा इतर अनेक बातम्या आपल्याला करून देत आहेत. मी आशा करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा व्हिडिओ पोहोचवाल, जेणेकरून बरेचसे हात वाचतील आणि अशा रुग्णांना समाजामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वासाने वावरता येईल. तसेच तुमच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.